नमस्कार, लोकमनीमध्ये स्वागत। आज आपण 17 व 18 ऑगस्ट 2021च्या चालू घडामोडी पाहणार आहोत। यामध्ये लोकसत्ता, सकाळ, द हिंदू, लोकमत, महाराष्ट्र टाइम, PIB परीक्षेला महत्त्वाचे असणाऱ्या आपण घडामोडींचा आढावा घेत असतो। तत्पूर्वी तुम्ही लोकमान्य MPSC UPSC या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम लिंक जॉईन करून वेगवेगळे अपडेट मिळवत राहा। तर सुरू करूया आजच्या चालू घडामोडी। 15 ऑगस्ट नंतर मोदींनी जे भाषण केलं होतं त्यामध्ये त्यांनी विकासाला गतिशक्ती देण्यासाठी एक महत्त्वाची योजना आणलेली आहे। 100 लाख कोटींची योजना असणार आहे आणि सबका प्रयास यासाठी पंतप्रधानांनी हाकसुद्धा दिलेली आहे। देशाच्या अर्थकारणाला गती देण्यासाठी सर्वकष पायाभूत विकासासाठी पुढील 2 वर्षात 100 लाख कोटींच्या गुंतवणुकीची महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री गतिशक्ती योजना याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण पाहतो केलेली आहे। मोठ्या आणि नव्या टप्प्यातील आर्थिक सुधारणांसाठी देशाकडे राजकीय इच्छाशक्ती असून कमीत कमी सरकारी हस्तक्षेपांचे पर्व सुरू होत असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे। ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा देत अनेक योजनांची घोषणा केली। यामध्ये स्वातंत्र्याचा शतक महोत्सव, आत्मनिर्भर भारत साजरा करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज सुद्धा असल्याचे त्यांनी बोलून दाखवलं। आणि यामध्ये सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास याचबरोबर सबका प्रयास ची जोड द्यायला हवी आणि 21व्या शतकात भारताला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी त्याची नितांत आवश्यकता असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे। याचबरोबर 75 वंदे भारत रेल्वे हे देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 आठवड्याचा सोहळा साजरा करताना आपण सुरू करणार आहोत। 2023 पर्यंत म्हणजेच हा सोहळा 15 ऑगस्ट 2023 पर्यंत सुरू राहील। या कालावधीत 75 वंदे भारत रेल्वे गाड्या देशाच्या कानाकोपऱ्यात जोडल्या जातील असंही त्यांनी सांगितलेलं आहे। त्याचबरोबर सैनिकी शाळांमध्ये आता मुलींनाही प्रवेश भेटणार आहे। देशाच्या सर्व सैनिक शाळांमध्ये मुलींना प्रवेश दिला जाईल अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केलेली आहे। कारण सैनिकी शाळेमध्ये जाण्यासाठी लाखो संदेश मुलींकडून त्यांच्याकडे येत होते आणि त्यामुळे या शाळांचे दरवाजे मुलींसाठी खुले करण्याची वेळ आलेली आहे आणि देशातील सर्व सैनिक शाळांमध्ये मुलींना प्रवेश मिळेल असंही त्यांनी सांगितलेलं आहे। 15 ऑगस्टच्या भाषणामध्ये आता त्यांनी ह्या घोषणा केलेल्या आहेत आणि गतिशक्ती, विकासाला गतिशक्तीसाठी त्यांनी पंतप्रधान गतिशक्ती योजना घोषित केलेली आहे। त्यानंतर पेगाससच्या चौकशीसाठी तज्ज्ञांची समिती नेमण्याची तयारी सर्वोच्च न्यायालयात आपल्या सरकारनं, केंद्र सरकारनं दर्शवलेली आहे। इस्रायली स्पायवेअर पेगाससच्या साहाय्याने हेरगिरी केल्याच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याची तयारी आता मोदी सरकारनं सर्वोच्च न्यायालयामध्ये दर्शवली आहे। विरोधी पक्षनेत्यांचा आरोप सपशेल फेटाळून लावताना पेगासस हा मुद्दाच नसल्याचं सांगून मोदी सरकारनं त्यावर चर्चा करण्यास नकार दिल्यामुळे नुकतेच संपलेले संसदेचे अधिवेशन पूर्णपणे वाया गेले होते आणि त्या प्रकरणी सुनावणी झाली होती। त्या संदर्भात ज्येष्ठ पत्रकार एन राम आणि शशिकुमार यांच्यासह अनेक याचिकाकर्त्यांच्या याचिकांवर एकत्रित सुनावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं सरन्यायाधीश NV रमन्ना यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस यांच्या 3 सदस्यीय पीठापुढे सरकारच्या वतीनं माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिवांनी 2 पानी प्रतिज्ञापत्र सादर केले आणि त्यामध्ये इस्रायल कंपनी NSO कडून जी विकत घेतलेली पेगासस स्पायवेअरचा वापर विरोधी पक्षांचे नेते, केंद्रातील मंत्री, न्यायाधीश, पत्रकार, समाजातील मान्यवर व्यक्ती आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे मोबाईल फोन तसेच कॉम्प्युटर हॅक करण्यासाठी केल्याचा जो आरोप आहे त्या संदर्भात केंद्र सरकारने हे आरोप फेटाळून लावलेले आहेत आणि या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात मोदी सरकारनं समितीसुद्धा, तज्ज्ञांची चौकशी समितीसुद्धा नेमण्याचं आता काय केलेलं आहे, तयारी दर्शवलेली आहे। हे महत्त्वाचं आहे। पेगासस ही कंपनी, स्पायवेअर कंपनी कोणाची आहे? इस्रायलची आहे आणि NSO कंपनीची ती आहे, हे लक्षात असू द्या। त्यानंतर अफगाणिस्तानावर दहशतवादाची आता पकड झालेली आहे। ते आता अफगाणिस्तान नाही तर तालिबानिस्तान झाल्याचं दिसून येते, कारण कित्येक नागरिकांना तिथून पलायन करावं लागत आहे। तालिबानना अफगाणिस्तानमधील अमेरिकेच्या पाठबळावर सरकार उलटवून टाकल्यानंतर हे लक्षात असू द्या की अफगाणिस्तानमधील सरकार तिथं अमेरिका निघून गेल्यानंतर आता तालिबानच चालवणार असं घोषित झाल्याचं दिसून येते। कारण अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ गनी हा देश सोडून पळून गेल्यानंतर तिथं शेकडो नागरिक काबूल विमानतळावर जमा होऊन विमानाच्या टप्पावर, पंखावर, चाकावर बसलेले दिसून येते आपल्याला की त्यांना हा देश सोडायचे। त्यामुळं अमेरिका सैन्याची माघार झाल्यापासून 2च महिन्यात तालिबाननं पुन्हा संपूर्ण देश त्यांच्या मुठीत घेतल्याचं दिसून येते। प्रमुख घटना काय घडलेल्या आहेत? अमेरिकेनं स्वतःचा दूतावास बंद केला आहे। अमेरिकेनं आणखी 1000 सैनिक पाठवलेले आहेत। एकूण 6000 कुमक तिथं आहे। काबूल विमानतळावर गोंधळ दिसून येते। गोळीबारात 7 नागरिकांचा मृत्यू झालेला आहे आणि आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठी ऑस्ट्रेलियाने 250 सैनिक सुद्धा आणि विमान पाठवल्याचं दिसून येते।
आता तालिबानिस्तान झालेलं आहे, आता सत्तेची सूत्र कुणाकडे येते ते पाहू लागतं. तर त्यामध्ये मुल्ला बरादर हे एक नाव आहे. तालिबानी संस्थांपैकी एक मुल्ला अब्दुल गनी बरादर याची अफगाणिस्तानच्या अध्यक्षपदावर निवड होण्याची शक्यता आहे. आणि तालिबानमधील तुलनेने मवाळ चेहरा म्हणून तो ओळखला जातो. विशेष मध्ये अफगाणिस्तानातील पाकिस्तानी व विशेषतः ISIच्या वरचष्म्याचा विरोधक अशी त्याची ओळख आहे. आणि तालिबानच्या राजकीय प्रमुख म्हणून त्याचा परिचय आहे. अर्थात बरादर याच्यावर हैबुल्ला अख्तुंदाजा याचे स्थान मानले जाते. तो तालिबानचा सर्वोच्च धार्मिक आणि आध्यात्मिक नेता म्हणून ओळखला जातो आणि तालिबानच्या राजकीय, धार्मिक व लष्करी निर्णयामध्ये त्याचा शब्द अंतिम असतो. त्यामुळे तालिबानचे आता सत्य कुणाकडे जातात हे आपल्याला पाहावं लागणार आहे. त्याचबरोबर हैबतुल्ला याला पाश्चात्य वर्तुळात तालिबानचा लीडर ऑफ द फेथ युथ म्हणून ओळखलं जातं आणि त्यामध्ये तो इस्लामी कायद्याचा सुद्धा तज्ज्ञ आहे. त्यामुळं आता कोण तालिबानचा जो नेता आहे तो अफगाणिस्तानची सूत्र हातात घेतो हे पाहावं लागणार आहे. आता अफगाणिस्तानमध्ये हे सुरू असताना भारतावर काय परिणाम झाला, तर भारतानं जे अफगाणिस्तानमध्ये प्रकल्प उभारले त्यात अडचणीत आलेले आहेत. कारण भारताचा व्यापार सुद्धा आहे, आयात निर्यात पाहावी लागते. कोणत्या वस्तूंची आयात आपण कोणत्या वस्तू निर्यात करतो, महत्त्वाचे प्रकल्प कोणते उभारले आहेत भारतानं, त्यात अडचणीत येण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तानावर तालिबानचा ताबा असल्याने या देशात भारतानं उभारलेल्या सुमारे 400 प्रकल्पांची काय होणार अशी चिंता आता व्यक्त होत आहे. आता व्यापार थंडवणार आहे, त्याचबरोबर सुकामेवा आपण व्यापार करत असतो ते सुद्धा भारतामध्ये मागण्याची शक्यता आहेच. आता अफगाणिस्तानची संसदसुद्धा भारतानं बांधून दिलेली आहे. भारताचे अनेक प्रकल्प सुरू आहेत. त्यासाठी भारताला $9 कोटी खर्च आला होता आणि भारताच्या परराष्ट्र धोरणात अफगाणिस्तानचं सुद्धा महत्त्व मोठं आहे. अफगाणिस्तानमध्ये विकास घडवून आणण्यासाठी भारत नेहमीच प्रयत्नशील होता. अनेक रस्ते प्रकल्पाबरोबर शाळा, रुग्णालय, धरणे, विद्युतीकरण आणि इतर अनेक पायाभूत सुविधा भारताने तिथे उभारलेल्या आहेत. त्यामुळे या प्रकल्पांचंही काम सुरू होतं. तसेच इराणमधील चहाबार बंदरातही भारताने मोठी गुंतवणूक केली असून या मार्गाने अफगाणिस्तान आणि तिथून युरोपपर्यंत पोहोचण्याचा भारताचा प्रयत्न आहे. आणि यासाठी अफगाणिस्तानातील रस्ते प्रकल्पाचं काम भारतानं सुरू केलेलं आहे आणि या प्रकल्प सुद्धा आता अडचणीत सापडलेला आहे. आता आपण कोणत्या वस्तूंची आयात करतो भारतामध्ये, तर अक्रोड, बदाम, अंजीर, पिस्ता, सुकामेवा, बेदाणे, सफरचंद, चेरी, हिंग, जिरे, केशर, टरबूज, खरबूज ह्या गोष्टी आपण आयात करत असतो. आता कोणते महत्त्वाचे प्रकल्प आहेत जे भारताने तिथं घेतले होते हाती आणि काय पूर्ण झालेले आहेत, तर सल्मा धरण आहे हेरतमध्ये, ते 42 मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प आहे. जारंज देलाराम महामार्ग आहे, इराणला जोडणारा 218 किमीचा रस्ता आहे. अफगाणिस्तानची संसद आहे, स्टार पॅलेस आहे. बागलान प्रांतात विद्युत उपकरणाचं जाळ आहे. अनेक प्रांतामध्ये आरोग्य सेवा केंद्र आहेत. भारताकडून 400 बस आणि 200 मिनी बस सुद्धा भेट दिलेली आहे. लष्करी वाहने, हेलिकॉप्टर आणि विमानही आपण भेट दिलेले आहेत. आता आपले संबंध चांगले आहेत. तालिबानचे संबंध जर चांगले राहिले तर चांगले सरकार जर स्थापन झालं आपण पाहतो. काही नेते त्यांचे चांगले आहेत तर ते सरकार जर स्थापन करणार असतील लोकशाही मार्गानंतर परत अफगाणिस्तान नांदू लागलं तर भारताला त्याचा फायदा होताना दिसून येईल. आता हे तालिबान कोण आहेत, तर तालिबानची स्थापना कशी झाली हे आपल्याला पाहावं लागतं. तालिबानची स्थापना कशी झाली, तर पक्षू भाषेत तालिबानचा अर्थ विद्यार्थी असा होतो आणि सोव्हिएत रशियाचा पाडाव झाल्यानंतर रशियन सैन्याने अफगाणिस्तानातून माघार घेतली आणि त्यानंतर उत्तर पाकिस्तानात तालिबानचा उदय झाल्याचं बोललं जाते. तालिबान हा अफगाणिस्तानात नागरी युद्ध लढणारा एक लहान गट होता आणि त्याचे मूळ कंदाहार शहरामध्ये होते. मुल्ला मोहम्मद ओमर यांनी तालिबानची स्थापना केली होती आणि तो कंदाहारमध्ये एका मशिदीत इमाम होता. 2013 मध्ये त्याला अमेरिकेनं ठार मारलं, तोपर्यंत त्याच्याकडेच याचं नेतृत्व होतं. त्याचबरोबर त्यांचं विश्वास कशावर आहे, तर सत्तेत आल्यानंतर शरीयतची अंमलबजावणी, शांतता आणि सुरक्षापूर्वी याची हमी त्या काळात तालिबान देत होतं. मात्र त्या नावावर लुटमार आणि महिलांवर अत्याचार अत्याचार सुरू झाले होते आणि 1998 पर्यंत जवळपास 90% अफगाणिस्तान तालिबानच्या हातात होता. त्याचबरोबर तालिबाननं पुरुषांना दाढी ठेवणे, महिलांना बुरखासक्ती, टीव्ही, संगीत, सिनेमा, 10 वर्षावरील मुलींना शिक्षणात बंदी असे बरेच कायदे केले होते आणि महिलांवर बुरखा घालण्याची सक्ती केली होती. मध्य अफगाणिस्तानातील बमियान बुद्धाच्या प्राचीन मूर्ती पाडल्यामुळे त्यांचा जगभरात निषेध सुद्धा झालेला होता. त्यामुळे तालिबान कोण आहेत हे सुद्धा आपल्याला पाहावं लागतं. त्याचबरोबर दुसरी बातमी आहे, मॉनिट्रियल प्रोटोकॉलमधील किगाली दुरुस्तीला आता मंत्रिमंडळानं मंजूर दिलेली आहे. हायड्रोफ्लोरोकार्बनच्या फेज डाऊनसाठी ओझोन स्तर कमी करणाऱ्या घटकांबाबत मॉनिट्रियल प्रोटोकॉलमधील किगाली दुरुस्तीला मान्यता द्यायला केंद्रीय मंत्रिमंडळानं आता मंजूर दिलेली आहे. 2023 पर्यंत उद्योग क्षेत्रातील सर्व हितधारकांची आवश्यक सल्लामसलत केल्यानंतर हायड्रोफ्लोरोकार्बनच्या फेज डाऊनसाठी राष्ट्रीय धोरण आता आपण केलेलं आहे. ऑक्टोबर 2016 मध्ये किगाली रवांडा येथे मॉनिटर प्रोटोकॉल संदर्भाच्या संबंधित जे पक्ष आहेत त्यांच्या 28व्या बैठकीत मॉनिटर प्रोटोकॉलला मान्यता देण्यात आली होती.
आता किगाली दुरुस्ती अंतर्गत मॉनिटर प्रोटोकॉल संबंधित देश हायड्रोफ्लोरोकार्बनचे उत्पादन आणि वापर कमी करतील, याला सामान्यतः HFC असं म्हणून ओळखलं जातं. आणि हा हायड्रोफ्लोरोकार्बन काय आहे तर ओझोनचा स्तर रोखणारा पर्याय म्हणून सादर केला गेलेला आहे. आता HFC स्ट्रॅटोस्फिअरमधील ओझोन थर कमी करत नाहीत, त्यांच्याकडे 12 ते 14,000 पर्यंत उच्च जागतिक तापमान वाढीची क्षमता असते, ज्याचा हवामानावर प्रतिकूल परिणाम होतो. म्हणून आता आपण HFC फेज आउट करतोय. आता HFCचा वापरात वाढ, विशेषतः रेफ्रिजरेटर आणि वातानुकूलन क्षेत्रातील वाढ लक्षात घेऊन मॉनिटर प्रोटोकॉलमधील देशांनी किगाली रवांडा येथे ऑगस्ट 2016 मध्ये झालेल्या 28व्या बैठकीत HFCला नियंत्रित पदार्थ यादीत समाविष्ट करण्यासाठी करार केला होता. आणि 2040च्या उत्तरार्धात 85% कमी करण्यासाठी एक मुदत त्याला मंजुरी दिली होती, ज्यामध्ये भारतानं 2032 पासून 4 टप्प्यात HFCचं टप्प्याटप्प्याने कमी करण्याचं धोरण अवलंबलं होतं. यामध्ये 2032 मध्ये 10%, 2037 मध्ये 20%, 2042 मध्ये 30% आणि 2047 मध्ये 80% कपात आपण करणार होतो. आता यामुळे काय लाभ होणार आहे तर HFC फेज डाऊनमुळे हरित वायू उत्सर्जन रोखता येईल, तसेच हवामान बदल रोखण्यास सुद्धा मदत करेल आणि लोकांना याचा फायदा होणार आहे. हायड्रोफ्लोरोकार्बनचे उत्पादन आणि वापर करणारे उद्योग मान्य केलेल्या वेळापत्रकानुसार हायड्रोफ्लोरोकार्बन टप्प्याटप्प्याने कमी करतील आणि नॉन HFC आणि कमी जागतिक तापमानवाढीच्या संभाव्य तंत्रज्ञानाकडे सुद्धा याचं संक्रमण करणार आहे. आता या धोरणाचं उद्दिष्ट काय आहे तर 2023 पर्यंत सर्व उद्योग हितधारकांशी आवश्यक सल्लामसलत केल्यानंतर भारतासाठी लागू होणाऱ्या फेज डाऊन वेळापत्रकानुसार हायड्रोफ्लोरोकार्बन टप्प्याटप्प्यानं कमी करण्याचं राष्ट्रीय धोरण विकसित केले जाणार आहे. त्याच पद्धतीनं विद्यमान कायद्याच्या चौकटीत सुधारणा, किगाली दुरुस्तीचं पालन सुनिश्चित करण्यासाठी हायड्रोफ्लोरोकार्बनच्या उत्पादन आणि वापरावर योग्य नियंत्रण ठेवण्यासाठी ओझोन स्तर कमी करणारे पदार्थ नियमन आणि नियंत्रण नियम 2024च्या मध्यापर्यंत केले जाणार आहेत. हे आपल्याकडे आता धोरण आणि उद्दिष्ट महत्त्वाचं आहे, लाभ महत्त्वाचे आहेत. HFC काय आहे, कधीपासून फेज आउट होणार आहे, किगाली अग्रीमेंट काय आहे, मॉनिटर प्रोटोकॉल काय आहे, हे कशा संदर्भात आहे, हे UPSC किंवा MPSCच्या पूर्व परीक्षेमध्ये विचारलं जातं, त्यामुळे हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर केंद्र सरकारनं ऊर्जा नियमावलीचा मसुदा 2021 वितरित केलेला आहे आणि ऊर्जा मंत्रालयानं संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या मसुद्यावर काही प्रतिक्रिया मागवल्या. त्यामुळे आपल्याला ऊर्जा नियमावली 2021 मसुदा काय हे पाहावं लागतं. हा मसुदा हरित विद्युत खरेदी आणि वापर या संदर्भातले नियम आहेत आणि यामध्ये टाकाऊपासून तयार केलेल्या विद्युत ऊर्जा प्रकल्पांचाही समावेश आहे. नवीनीकरण ऊर्जा खरेदी बंधन, हरित ऊर्जेला मुक्तद्वार, मध्यस्थ संस्था, हरित ऊर्जेला मुक्तद्वार म्हणून मंजूर करून घेण्याची प्रक्रिया, बँकिंग व अंतर्गत अर्थसहाय्य आदी बार या बाबींचा समावेश नियमावलीच्या मसुद्यात असून त्याचा तपशील दिलेला आहेच. त्याच पद्धतीनं हरित ऊर्जेचे दर संबंधित आयोगाकडून ठरवले जातील. त्यामध्ये सर्वसाधारण एकत्रित विद्युत खरेदीसाठी नवीनीकरण विद्युत ऊर्जा खरेदीची किंमत आणि ते असल्यास अंतर्गत अनुदान आणि सेवा दर या सगळ्याचा विचार हरित ऊर्जा पुरवठ्याचं परवाना पत्र देताना केला जाणार आहे. आता नवीनीकरण ऊर्जा स्रोतापासून तयार झालेल्या विद्युत ऊर्जेचा वापर करून निर्माण केलेल्या हायड्रोजन म्हणजेच हरित हायड्रोजन असं या मसुद्यात नमूद केलं आहे. त्यामुळे हरित हायड्रोजन म्हणजे काय ते नवीनीकरण ऊर्जा स्रोतापासून तयार केलेल्या विद्युत ऊर्जेचा वापर करून निर्माण केलेला हायड्रोजन म्हणजेच हरित हायड्रोजन हे या मसुद्यामध्ये आहे. त्याचबरोबर उद्योगांना हरित हायड्रोजनचा वापर करून हरित ऊर्जा खरेदी बंधन स्वीकारण्यात येऊ शकते. यामध्ये एक किंवा अनेक स्रोतापासून निर्माण होणाऱ्या 1 मेगावॅट विजेपासून जेवढा हायड्रोजन निर्माण करता येतो त्याच्या प्रमाणावरून या उद्योगांची किती नवीनीकरण विद्युत वापराची मापणे लक्षात येऊ शकतात असं नियमन केंद्रीय आयोगाकडून सुद्धा केलं जाणार आहे. आता यामध्ये हरित हायड्रोजनमध्ये काय कसं होणार आहे हे सर्वच त्यांनी सांगितलं. त्यामुळे आपल्याला ह्या मसुद्यातले काही शब्द असतील किंवा काय ते व्याख्या असतील ह्या पूर्व परीक्षेमध्ये विचारले जाण्याची शक्यता असते. त्यानंतर जर्मनीचे महान फुटबॉलपटू गर्ड म्युलर यांचं निधन झालेलं आहे. जर्मनीचे फुटबॉल संघाचे महान फुटबॉलपटू गर्ड म्युलर यांचं वयाच्या 75व्या वर्षी निधन झालेलं आहे. त्यामध्ये क्लबस्तरीय स्पर्धामध्ये बायर्न म्युनिचचे प्रतिनिधित्व ते करत होते आणि 1974च्या फिफा विश्वचषकातील अंतिम फेरीत निर्णायक गोल नोंदवून पश्चिम जर्मनीला जगज्जेतेपद मिळवून देण्यामध्ये त्यांची मोलाची भूमिका होती. आता यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय तर विश्वचषकात सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत म्युलर यांचे 14 गोल अजूनही 3ऱ्या क्रमांकावर ते आहेत. 1970च्या विश्वचषकात म्युलर यांनी सर्वाधिक 10 गोल करण्याचा पराक्रम केला होता आणि त्या वर्षी त्यांना बॅलॉन डी'ओर पुरस्कारांसुद्धा गौरवण्यात आलं होतं. आणि बुंडेसलिगामध्ये एकूण 365 गोल झळकवण्याचा म्युलर यांचा अद्याप विक्रम अजून अबाधित आहे. त्याचबरोबर 2004 मध्ये ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांनी विश्वातील सर्वोत्तम 100 फुटबॉलपटूंच्या यादीत म्युलर यांना स्थान दिलं होतं.
आणि त्यामुळं त्यांचं महत्त्व आहे की आता जर्मनीचे महान फुटबॉलपटू गर्ड मिलर यांचं निधन झाल्यामुळे आपल्याला प्रश्न येण्याची शक्यता असते की हे कोण होते, तर फुटबॉलपटू होते हे लक्षात असू द्या. थँक्यू. अशा पद्धतीनं आज आपण 2 दिवसाच्या चालू घडामोडी पाहिल्या. तुम्ही लोकमान्य MPSC UPSC या यूट्यूब चॅनलशी जोडले राहा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम लिंक जॉईन करून वेळोवेळी अपडेट मिळवत राहा. थँक्यू व्हेरी मच.